तर काही स्वागत आहे भाई तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. भाई मी सकाळ सकाळी फोर होतो आपल्या गावात तणनाशक एक पंप मारला, दुसरा पंप अर्धा झाला ना आपल्या पंपाची संपली चार्जिंग. औषध घेतले बादलीत होतून पंप दिला चार्जिंग लावून आपल्या दाजीची गाडी आली भाई आपल्याकडं. हिचं काल ॲक्सिडेंट झालं होतं. ॲक्सिडेंट असं झालं होतं मला दाखवतो, बोडून ठोकली होती भाई. हे पुरं आतमध्ये गेलं होतं बंपर. जास्त काय बोलते त्याला बोनट पत्रा असा वाकला होता, बेंड झाला, त्याला सरळ केलं दाजी चालला होता घरी. तर गाडी बंद पडत होती भाई 3-3 बाऱ्या. नंतर पाहिलं काय होतंय तर कूलंट गळतं हिचं आणि स्टेअरिंग ऑइल गळत आहे. एक तर हिचं काय बोलते ते कार्बोरेटर काय कूलंट टाकते त्याला काय म्हणते काय नाही, त्याची टाकी फुटली नाही तर एखादा पाईप लिक आहे. तरीला आता गॅरेजला घेऊन जायचं. आधी आपलं पोर येतो तणनाशक मग जाऊ दाजीसोबत. तर आजचा ब्लॉग कंटिन्यू करा भाई, चला. तर गाईज हे पहा असं कुलांड गळत आहे गाडीतून. गाडी चालली आता गॅरेजला. भाई मागची डिक्की पण बदलायची आहे पहा, पुरी सडीची डिक्की. बाबा तिथं 2-3 सेकंदासाठी गाडी होते बा, किती कुलांड गळायची. काही झालंय आपलं फोरम भाई. आणि आता करू राहिलो आंघोळ केलं का जेवतो, जेवून बाहेर जातो, काहीतरी करतो. तर बघत राहा, काहीतरी करतो, काहीतरी नाही, काही ना काही करतो, असं असते. नाही काय झालंय का नाही एवढं तोत्र बोल राहिलोय. चागो या तोतले कोणाच्या चाव गाडीचं खोललंय बंपर खोलून मिळालंय. पुढचे काय असतं ते बँड झालं बंपर गाडीचं. ते लिकेज काय केलं काय नाही आता विचारावं लागेल त्याच्याला, कळलं असं बहुतेक. गाडीचं रेडिएटर आहे हे फुटलंय बा. तर काय जसं की तुम्ही पाहिलं त्या गाडीची अवस्था काय झाली, ती बाई सारी खोलली होती तिथं फिटरने बंपर ते काय बोलतात कार्बोरेटर खोललं, ते एका फिटरकडे दिलं, ते सारं तुटलं होतं. ते नीट करायला टाकलं. गाडी काय आज भेटणार नव्हती, गाडी आपल्याला उद्या भेटणार होती. तर दाजीला घरी जायला गाडी नव्हती, तर दाजीला घरी सोडून आलो. दाजीचं घर होतं इथून 25 किलोमीटर, आमच्या घरापासून 25 किलोमीटर जाऊन येऊन 50 किलोमीटर झालं बाई. आणि मी असं दमलेवन झालं मला जाऊन येऊन काय सांगा. मी त्याला किती वाजता नेऊन सोडवत मी 2 वाजता, आता 4 वाजले असते ना. तर 1-1.5 तासात रिटर्न आलो भाई माग. आणि आलो आपल्या शेळ्याला पाहायला न्यायला टाकळाचा. आता ते काय म्हणते त्याला, इळा दात्र्याचा इळा नेतो पाला आता. तर काय जाणलं आपल्या शेळ्यांना एवढा पाला, आपल्या शेळ्या आता यांच्या खालचं सारं झाडायचं. ही आपली चिल्लर गॅंग काय करू राहिला आहे, अंगोर सुट राहिले मग करू राहिले पाला. तो पण खाईन पाला काय ना, पाला काय ना भंगरी पॅन्ट हो राहिला काहीतरी म्हणायचं, काय म्हणणे तो ये चावत आहे आताला. तर यांचं झाडून घेतो, यांना पेंट होतो, पाणी पाहिजे तो, आणि मग खायला टाकतो. चला लेट्स गो. यांना पेंट आता मी धुतो हात पाय, पाणी पाजू बांधतो पाला. तर भाई बांध राहिले त्यांना पाला. ओके. आणि आपले कडू ढेंडोर राहिले, कुठे रे ते कडू कोणतं आहे काय हे का ते पण ढेंडोर राहिले. त्याला एक गोळी घेऊन यायची, आणि आपला एक मामा आहे त्याला पण घेऊन यायचं. तर चला घेऊन येत त्यांना. माझा पोरगा आहे भाई, त्याला म्हणलं हात कापत आपण दा इकडे वंशू ओळशी थांब, मी आधी मी कापितो मग तू का. तर गाईज भाई आजचा दिवस गेला निघून. आजचा ब्लॉग आपण इथे एंड करायचा आहे. तुम्हाला एकदा दाखवतो आपल्या म्हणजे गाडीला आपण लाईट टाकली त्या दिवशी, पहा कशी लाईट आहेत बाबी, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे हे बाबा. असे वेगवेगळे पॅटर्न आहेत,
विषय घेऊ बाबा. हे बघा हाय बीम. तर असा विषय. आणि गाडीचा लाईट पाहिजे तुम्हाला कसा होता म्हणजे जो कंपनीसोबत येतो. काहीच विषय नाही भाई. हाय बीमवर या बा. हे पाय लो बीम हाय बीम म्हणजे काय एवढा खास नव्हता. तर ते जाऊ दे. आजचा ब्लॉग एंड करतो भाई. ब्लॉग कसा वाटला एक कमेंट करून सांगा भाई. कमेंट करून सांगा जा भाई कसा व्हिडिओ बनवतो कसा नाही. मला काय अजून एवढं परफेक्ट बनवता येत नाही व्हिडिओ. तर तुम्हाला कसे वाटतात कसे नाही तर कमेंट करी जा भाई कसा वाटतो कसा नाही. तर आजचा ब्लॉग एंड करतो. बाय बाय. भेटू का नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय.